सफाई कामगारांना मिळणाऱ्या वारसा हक्काचा सरसकट कर्मचाऱ्यांना आता फायदा होणार आहे. आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यामुळे तसेच त्यांनी कर्मचाऱ्यांची बाजू लावून धरल्याने ठाणे शहरासह राज्यातील सुमारे 50,000 कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. औरंगाबाद खंडपीठाने याबाबत दिलेल्या निर्णयानुसार सफाई कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून यापूर्वी फक्त एका वर्गाच्या कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होत होता. त्यामुळे इतर वर्गातील सफाई कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित राहत होते. आमदार संजय केळकर यांनी तब्बल 6 विधिमंडळ अधिवेशनातील कर्मचाऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडली होती. आपला भारतने त्याची बातमीही यावेळी प्रसारित केली होती. अखेर 8 जानेवारी रोजी खंडपीठाने सरसकट सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा लाभ देण्याबाबत यावा असा निर्णय दिला. तसा आदेश शुक्रवारी कळवण्यात आल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले. कामगारांचा फार अत्यंत ज्याला म्हणता येईल की त्यांना त्यांच्या जिव्हाळ्याचा आणि त्यांना उपयुक्त असा निर्णय कोर्टाने दिलाय औरंगाबाद खंडपीठाने. खरं म्हणजे सफाई कामगार हा एक मोठा संख्येने महाराष्ट्रामध्ये निरनिराळ्या ठिकाणी आहे. नगरपालिका असेल, महापालिका असेल, निरनिराळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि वेळोवेळी सफाई कामगारांचे निरनिराळे प्रश्न देखील हे आपल्याला विधिमंडळामध्ये देखील चर्चेला येत असतात. सफाई कामगारांना वारसा हक्क मिळाला पाहिजे आणि तो देखील प्रत्येक सफाई कामगाराला मिळाला पाहिजे हे लाड समितीच्या अहवालामध्ये देखील होतं आणि शासनाने देखील आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली शासनाने देखील ते मान्य केलेलं होतं. परंतु कोर्टामध्ये ती केस गेली होती. मी विधिमंडळामध्ये देखील वारंवार मांडत होतो की जो म्हणून घाणीत काम करतो तो सफाई कामगार, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदाभेद असता कामा नये आणि त्याला प्रत्येकाला वारसा हक्क मिळाला पाहिजे. ही भूमिका जी आहे ती न्यायोचित होती. अनेक संघटना देखील हा विषय घेऊन कोर्ट आणि इकडे प्रयत्न करत होते. परंतु विधिमंडळामध्ये माझ्या आठवणीमध्ये जवळजवळ 6 अधिवेशनामध्ये मी हा विषय मांडत होतो. माननीय देवेंद्रजींशी देखील माझी या विषयात चर्चा झाली होती. सरकार बाजूने होतं पण कोर्टामध्ये तो निर्णय अडकून पडलेला होता. पण काल 8 जानेवारी रोजी हा निर्णय झाला आणि त्याची कॉपी देखील काल आज सकाळी अपलोड झाली. आणि अत्यंत सफाई कामगार हा आपला आरोग्य दूत आहे. या आरोग्य दूताला फार मोठा त्याच्या कुटुंबाला दिलासा देणारा हा निर्णय आहे असं मी म्हणेन. मी माननीय कोर्टाचं देखील आभार मानेन आणि निश्चितपणे ज्या मंडळींनी याच्याकरता पाठपुरावा केला त्यांना देखील मी धन्यवाद देईन. तमाम 25 ते 50,000 सफाई कामगारांना या निर्णयामुळे त्यांना वारसा हक्क प्रत्येक सफाई कामगारांना मिळणार आहे आणि त्याचा निश्चितपणे पुढच्या काळामध्ये त्याचा फार मोठा त्यांना लाभ मिळणार आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.